मित्रांनो, एक प्रश्न विचारतो. कधी तुमच्यासोबत असं झालंय का, की एका पॉइंटला असं वाटलं, की आता सगळं संपलं, माझ्या हातात काहीही नाही आणि मग त्यावेळेला काय केलंत? आतनं एक हाक आली होती, की आता सगळं तुझ्या हातात आहे, तू सांभाळ. माझी काही वर्षापूर्वी अशी अवस्था झाली होती. मला आधी काय वाटायचं माहिती की संकट काळात ना देवाची आठवण येणं म्हणजे हा पळपुटेपणा आहे. स्ट्रॉंग लोकांचा स्वतःच्या कर्तृत्वावरती फक्त विश्वास असतो. पण नंतर-नंतर ना चित्र हळू वेगळं दिसायला लागलं. अ, एक विचार करा, की तुमचा देवावर विश्वास असो किंवा नसो, संकट काळात आहे ना, आपण कुठेतरी वेगळ्या दिशेला वळतो. मग काही लोकं मंदिरात जातात. काही लोकं कुठेही जात नाहीत. स्वतःसोबत बसतात, विचार करत राहतात. पण कुठेतरी आतमध्ये ना, आपण शांतता शोधत असतो. असं का होतं माहिती जेव्हा आपल्याला कळतं ना, की माझ्या हातात आता काही उरलेलं नाही, तेव्हा माणसाची एक गरज असते. ती गरज कुठली माहिती कुठल्यातरी मोठ्या शक्तीसोबत कनेक्ट करण्याची गरज. आणि आपण ते कनेक्ट होण्यासाठी कुठेतरी पाहत असतो. कारण तेव्हा आपण हे जाणलेलं असतं, की आता माझ्या प्रयत्नांच्या पलीकडे आहे. म्हणून कधी-कधी डॉक्टर सुद्धा आपल्याला सांगतात, की "बाबा मी माझे प्रयत्न केलेत. आता बाकी सगळं देवाच्या हातात आहे." म्हणून मग आपण अशा ठिकाणी जातो मंदिर, मशीद, चर्च. या ठिकाणी नक्की काय असतं? या ठिकाणी अनेक शतकांचं चिंतन, करोडो लोकांच्या प्रार्थना. त्यामुळे त्या जागेमध्ये एक वेगळी ऊर्जा क्रिएट झालेली असते. म्हणून मला आठवतंय बऱ्याच वर्षापूर्वी मी जेव्हा डिस्टर्ब्ड होतो, दगडूशेठ गणपतीच्या मंदिरामध्ये जाऊन बसलो. काय झालं माहिती नाही, पण त्या मोमेंट्ससाठी आतमध्ये काहीतरी एक नवीन ऊर्जा क्रिएट झाली आणि म्हणून आपण म्हणतो, की स्थानाचं सुद्धा महत्त्व असतं. पण हे फक्त मग त्या स्थानांसाठी मर्यादित न ठेवता, एक व्यावसायिक म्हणून आपण रोज थोडी-थोडी ही स्थिती आपल्या आतमध्ये क्रिएट करू शकतो. मग आता ह्याला वीकनेस म्हणायचा, की बाबा संकटकाळी मला देव आठवतो. ॲक्चुअली नाही. संकटकाळी जेव्हा आपण हताश होतो आणि एका मोठ्या ऊर्जेची आपल्याला आठवण होते, तेव्हा ती आपली सर्वात प्रामाणिक अवस्था असते. का माहिती कारण तिथे अहंकार कंप्लीटली निघून गेलेला असतो आणि फक्त माणूस उरलेला असतो. त्यामुळे अनेक वर्षापूर्वी मला जे वाटायचं, की संकटकाळी मला देव आठवतो, ते ॲक्चुअली माझ्यातल्या माणसाची सर्वात प्रामाणिक स्थिती होती, असा माझा एक ठाम विश्वास आहे. कारण तिथे अहंकार उरलेला नसतो. संकटामध्ये आपण अहंकार बाजूला सोडतो आणि कुठल्यातरी एका शक्तीशी कनेक्ट व्हायला लागतो. त्यामुळे तो आवाज वीकनेस नाहीये, तो आवाज ओळखला पाहिजे आणि जाणीवपूर्वक त्या शक्तीला कुठेतरी मला असं वाटतं, की नमन होता आलं पाहिजे. कारण की मला स्वतःच्या अनुभवावरून हे कळतंय, की अनेक गोष्टी सक्सेसमध्ये आपल्या हातातच नसतात. आपल्या हातात फक्त प्रयत्न असतात. त्यामुळे आपण ह्या ऊर्जेशी दैनंदिन जीवनात पण कसं कनेक्ट होता येईल, हे नक्की पाहायला पाहिजे. थँक